मित्रांनो, कारगिल विजय दिवसाच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ज्या संस्थेमध्ये मी भाषण करतो आहे त्या सिपांडरार शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री अण्णासाहेब गोखले ते बापूसाहेब कागभट यांच्या स्मृतींना मी नमन करतो. या दोन्ही महानुभावांना जवळून पाहण्याचा आणि त्यांच्या संपर्कात येण्याचा भाग्य मला लाभला आहे. मला वक्तृत्व क्षेत्रात जे काही सुवर्ण पदक मिळालं, राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, ते या संस्थेला मिळालेलं आहे आणि त्यामुळे अनेक वर्षानंतर या संस्थेमध्ये काही निमित्ताने भाषण करण्याचा योग आला आहे. याचा मला आनंद आहे आणि मी त्यासाठी ज्यांनी मला बोलावलं त्या सगळ्यांचे आणि आज इथे उपस्थित आहे त्या सगळ्यांचे मी आभार मानतो मनापासून. मित्रांनो, कार्यक्रम होतात, वक्ते येतात, काही कार्यक्रम लक्षात राहतात, बरेचसे कार्यक्रम लक्षात राहत नाही. नवीन पिढी ही आभासी जगतातली आहे, त्यांना काही खूपसं ऐकण्याची, फक्त रंगीबेरंगी टीव्हीवर आणि मोबाईलमध्ये पाहणारी पिढी असल्यामुळे ऐकण्याचा संस्कार या पिढीवर कमी आहे. अशा कालखंडात एका महाविद्यालयात मी भाषण करतो आहे याची मला संपूर्ण जाणीव आहे. ऐकण्याची क्षमता गमावत चाललेली पिढी त्यांच्यासमोर शहीदांच्या शौर्याची गाथा गाणं 25 वर्षानंतर का असे ना, पण कारगिल युद्धात इतकाच कठीण प्रसंग हा माझ्यावर आहे असं मी मानतो. मित्रांनो, या देशात अनेक युद्ध झालीत, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक युद्ध चालू आहेत. युद्ध काही आपल्याला नवीन नाही. तिकडे इस्रायल पॅलेस्टाईनचे युद्ध चालू आहे, युक्रेन रशिया वर्षापेक्षा जास्त कालखंड झाला. कितीतरी मोठा प्रदेश पेपरमध्ये बातम्या येतात, फोटोग्राफ्स येतात, बेचिराख झालेला आहे. पूर्ण जगावर तिसऱ्या विश्वयुद्धाचं सावट आहे. अशा कालखंडात आणि असं म्हटलं जातं की युद्धस्य कथा रम्य, की युद्धाच्या कथा या ऐकाव्याशा वाटतात, त्या रंजक असतात. ज्यांना त्यात रस असेल त्यांच्यासाठीच आहे. अन्यथा इतके वर्तमानपत्र पब्लिश होत असताना देखील साधं वर्तमानपत्र देखील न वाचणारी पिढी आणि लोकसंख्या या देशात आहे. हेही या देशाचं एक रूप आहे. म्हणून कमीत कमी काही निमित्ताने, काही प्रसंगांनी, काही गोष्टी ज्या आपल्या कानापर्यंत येतात किंवा आपल्या जाणीवा ज्या बोथट होत चाललेल्या आहेत त्याला काही स्पंदन देण्याचा प्रयत्न करतात. त्या आपण मनुष्य म्हणून आणि नवीन पिढीचे प्रहरी म्हणून त्या संवेदना स्वीकारण्याचं नैतिक कार्य कमीत कमी आपण करावं, ही प्रत्येक नागरिकाची आणि युवकाची जबाबदारी आहे असं मी मानतो. शेजारी कसा असू नये याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तान आहे. माणसाला खूप चांगला शेजारी लाभणं, साधा प्रवास जरी तुम्ही करता, मग ती ट्रेन असेल किंवा बस असेल, माणसाचा स्वाभाविक स्वभाव असा आहे की त्याला जे काही जाणवतं ना ते तो बाजूच्याशी बोलतो. अगदी अनोळखी इसम जरी माझ्या बाजूला असेल तरी मी त्याला म्हणतो, काय पाऊस झालाय नाही? किंवा बसमध्ये जर उकडत असेल तर मी त्याला म्हणतो, काय उकडतंय नाही? मनुष्य अनोळखी आहे. पण मित्रांनो, तो अनोळखी मनुष्य, हा जो मनुष्यत्वाचा जो धागा आहे, हा जो साधेपणाचा आणि एकमेकांना प्रेम,
सद्भाव देण्याचा जो भाव आहे, त्यामुळे तो जो प्रवास आहे तो देखील अनोळखी माणसासोबत सुकर होतो. मग आपल्या ओळखीचे, आपल्या परिचयातले, आपले शेजारी असलेले माणसं, आपल्या शेजारी असलेली कुटुंब, आपल्या शेजारी असलेली मग देश, हे ज्या वेळेला आपल्या मनाने आपल्यासोबत असतात त्यावेळेला देशाची होणारी प्रगती, आणि ज्या वेळेला आपल्या शेजारी असलेले देश आपले शत्रू राष्ट्र म्हणून उभे राहतात, आणि थोडकी नव्हे तर 7-8 दशकांच्या कालखंडामध्ये त्यांच्याशी संघर्ष करण्याची या देशाची शक्ती खर्च झालेली आहे, त्या देशासमोरचं एक आव्हान म्हणून शेजारी राष्ट्र उभं राहिलेलं. मित्रांनो, 3 युद्ध यापूर्वी झाली, पण कारगिलचं जे युद्ध आहे हे या युद्धापेक्षा वेगळं आहे. प्रत्येक युद्ध जे असतं मित्रांनो ते वेगळं असतं. युद्ध हे योजनेने आणि बळाने, शौर्याने जिंकता येतं, पण कारगिल युद्ध हे असं युद्ध होतं की ज्या युद्धामध्ये ज्या जगातले या क्षेत्रातले तज्ञ माणसांची जी मतं आहेत कारगिल युद्धाबद्दल, ती अतिशय विभिन्न प्रकारे आहेत. कारण हे साधं जमिनीवरचं युद्ध नव्हतं मित्रांनो. कारगिल युद्धाचं वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी कारगिल, द्रास, टायगर हिल्स, बटालिया हा जो काही भाग आहे, हा भाग तुम्हाला समजून घ्यावा लागेल. हा किती डोंगराळ आणि दऱ्या खोऱ्यांनी असा विस्तीर्ण असलेला प्रदेश, आणि ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही, ज्या ठिकाणी जनावर देखील फार सीमित आहेत, आणि ज्या कालखंडात कोणतंही युद्ध होतं मित्रांनो, लक्षात ठेवा, एखादा युद्ध जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, ज्या कालखंडात ते युद्ध होत असतं तो कालखंड समजून घेण्याचा आवश्यकता असते. कोणता कालखंड होता व ज्या कालखंडात कारगिलचं युद्ध झालं? कारगिलचं युद्ध जे झालं मित्रांनो, तो कालखंड तो होता ज्यावेळी या देशामध्ये स्थिर सरकार नव्हतं. कारगिलचं युद्ध झालं, तो कालखंड या देशामध्ये असा कालखंड होता की या देशाचे प्रधानमंत्री माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या अत्यंत आपुलकीच्या भावनेने आणि एक शांती संदेश घेऊन एक लाहोर बसयात्रा केली होती. ज्या लाहोर बसयात्रेचं संपूर्ण जगानं कौतुक केलं. अगदी बिल क्लिंटनला देखील त्या गोष्टीचा हेवा वाटला, आणि त्यांनी वाटलं की या खंडामध्ये, आशिया खंडामध्ये शांततेची नवीन पर्व सुरू होईल अशी आशा जगाला वाटत असताना भारताच्या प्रधानमंत्र्यांनी या देशातले नव्हे तर जगातले अनेक नामवंत त्या लाहोर बसमधून गेल्या. या सगळा इतिहास जे माझ्या वयाची लोक आहेत त्या लोकांना आठवत असेल. लाहोरमध्ये करार झाला, काश्मीरच्या शांततेबद्दलच्या घोषणा झाल्या. नवाज शरीफ पाकिस्तानचे प्रधानमंत्री होते, पण जनरल मुशर्रफ हे लष्कर प्रमुख होते. लक्षात घ्या, ज्या वेळेला हे सगळं चालू होतं मित्रांनो, त्यावेळेला जनरल परवेज मुशर्रफ यांच्या मनात काही वेगळंच होतं. तो कालखंड अटल बिहारी वाजपेयी यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि काश्मीर समस्येबद्दल त्यांचं जे काही प्रेम होतं, त्याबद्दलचा जो अभ्यास होता, त्याबद्दलचा जो आत्मविश्वास होता, त्यामुळे काश्मीर खोरं बरचसं शांत झालं होतं. पाकिस्तान समोर काश्मीर हा एक अशी एक भारतासाठी भळबळती जखम आहे, आणि ज्या ज्या वेळेला काश्मीरचा मुद्दा हा थंड होतो त्यावेळेला पाकिस्तानला हा काश्मीर मुद्दा या ना त्या प्रकारे हा उभा करायचा असतो. आणि जनरल परवेज मुशर्रफनी एक वेगळ्या प्रकारची बुद्धी वापरली. जनरल परवेज मुशर्रफनी काश्मीरीसाठी, काश्मीर मुक्ती मागणाऱ्या काही क्रांतिकारकांच्या वेशात त्यांना सलवार कमीज हा ड्रेस घालून या अतिशय दुर्गम अशा भागामध्ये ही माणसं पाठवण्याला सुरुवात केली. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा इतका मोठा भूप्रदेश होता जो समुद्र सपाटीपासून 10,000 पासून 18,000 फूट उंचीपर्यंतचा
परिसर, अनेक तुकड्या, अनेक शस्त्रास्त्रांनी सज्ज करून जनरल परवेज मुशर्रफनी पाठवण्याला सुरुवात केली आणि एक घुसखोरीचं असं तंत्र वापरलं की ज्याचा मागमूस कोणालाही आला नाही. म्हणजे ज्यावेळी कारगिलचा विजय दिवस, त्याचं रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही या ठिकाणी साजरं करतो आहोत, त्यावेळेला आम्हाला ज्या प्रत्येक युद्धातून जसं काही शौर्य घडतं, जसा विजय घडतो, तशा काही गोष्टींचा उहापोह होतो, काही गोष्टींच्या काही चुका आमच्या लक्षात येतात. भारतीय लष्कराच्या प्रामुख्याने लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या देशात IB सारखी इंटेलिजन्सची व्यवस्था, या देशामध्ये ज्या इंटेलिजन्स व्यवस्था आहे त्याची आपल्याला कल्पना असावी मित्रांनो. या देशामध्ये परदेशातली माहिती गोळा करणारी शत्रूच्या हालचाली सीमेपारच्या लक्ष देणारी इंटेलिजन्स ब्युरो आणि सीमेलगत जे टेहळणी केली जाते त्याची मिलिटरी इंटेलिजन्स, या सगळ्या लोकांना, एवढ्या सगळ्या यंत्रणा असतानाही दुःखाची गोष्ट अशी आहे की यातल्या कोणत्याही यंत्रणेला या घुसखोरीची कल्पना आली नाही. या घुसखोरीची कल्पना आली नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. कारगिल विजय दिवस मनवत असताना आजही देशभरामध्ये हा उत्सव सुरू आहे. सरकारचं मी अभिनंदन करतो की सरकारने हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून देशभर याचा मोठमोठे कार्यक्रम घेतलेले आहेत. पण त्यासोबतच या देशातला इंटेलिजन्स ब्युरो म्हणून जो काही सगळा पार्ट आहे त्यांना आत्मचिंतन करायला लावणारा कारगिलचा संग्राम आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, हा जो सगळा भाग आहे ना, जो मी तुम्हाला सांगितला, तुम्ही लक्ष देऊन कधी पहा. तुमच्या मोबाईलमध्ये आहे, एखाद्या वेळेला हा कार्यक्रम झाल्यावर पहा. हा सगळा जो भाग आहे इतका उंच आहे आणि त्याला लागून सियाचीन नावाचा भाग आहे. जनरल मुशर्रफ चे 2 उद्दिष्ट होते कारगिल करण्यामध्ये. कशासाठी केलं कारगिल? कारगिलमध्ये कारगिलचे युद्ध का झालं? सियाचीन हा जो भाग आहे लडाखला लागून, तो भाग त्यांना हस्तगत करायचा आहे. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करायची आहे आणि काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करून हा आंतरराष्ट्रीय प्रश्न करायचा आहे. आणि काश्मीर मुक्ती मागतात आहे हे लोक, जे पाकिस्ताननीच पाठवलेले सोल्जर्स आहेत, पण त्यांना गणवेश घालून दिलेले आहेत मुक्ती मोर्चाचे काश्मीरी, आणि ते लोक त्या ठिकाणी आतंकी कारवाया करतील आणि जगभर याचं शांततेची घोषणा करून आपण हा सगळा भूभाग, किती मोठा भूभाग, 8 किलोमीटर रुंद आणि 150 किलोमीटर लांब, एवढा भूभाग, किती किलोमीटर झाला एवढा भूभाग हा सगळा आहे. 8 किलोमीटर रुंद आणि 150 किलोमीटर लांब इतका मोठा भूभाग कारगिल युद्धामध्ये ग्रस्त होता. इतक्या ठिकाणी चौक्या जनरल परवेज मुशर्रफनी माणसं पाठवून त्या ठिकाणी 40 ते 60 ठाणी तयार केली आणि 40 ते 60 जवान प्रत्येक ठाण्यामध्ये आणि 120 बंकर्स त्या ठिकाणी उभी केली होती. जानेवारी 1999 पासून हा प्रयोग चालू आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आमच्या इंटेलिजन्स एजन्सीजला कुठलीही थांग पत्ता नाही. एवढी सगळी माणसं चढून गेली, सगळ्या मोक्याच्या जागा काबूज केल्या. मी तुम्हाला सांगतो, या देशाचं शौर्य आणि या देशाचं नशीब म्हणून कारगिल आपण जिंकलो. अदरवाईज जनरल मुशर्रफची जी योजना होती, जी यंत्रणा होती, आणि हा संपूर्ण पत्ता टायगर हिल्स, द्रास, बटालिया, कारगिल, लेह लडाखचा काही मुलूक, हा सगळा त्यांनी हस्तगत केला होता. ज्यावेळेला आपण मी जसं म्हणतो की युद्धस्य कथा रम्य आहे, आपण ज्यावेळेला युद्धकथा वाचतो, युद्धकथा ऐकतो, त्यावेळेला वरवर आपल्याला सगळं हे शौर्य दिसतं. पण त्याच्या खाली किंवा त्याच्या अगोदर काय असतात, काय गोष्टी असतात, कोण माणसं याचे हिरो असतात,
हे आपल्याला माहिती नसतं. मला केवळ विजयी बलिदान शौर्य याची गाथा गाऊन तुम्ही आणि मी टाळ्या वाजवून आणि सन्मान घेऊन आपापल्या घरी जावं हे माझी अपेक्षा नाही. कारगिलच्या विजयाचं श्रेय ज्या लोकांना जातं, कॅप्टन बत्रा आहेत. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी मी अमृतसरला गेलो. अमृतसरला कारगिलच्या शहीदांसाठी एक स्वतंत्र मोठं म्युझियम तयार केलेलं आहे. मी पूर्ण दिवसभर ते म्युझियम पाहिलं. मी त्यातल्या लहान लहान गोष्टीचा अभ्यास केला आणि ते म्युझियम पाहायला एक तर या सगळ्या गोष्टींची मुळात आवड आणि त्या ठिकाणी त्यांनी जे जतन करून ठेवलंय, जे एक एक माणसांचं जे सगळा इतिहास त्यांनी जो म्हणजे कारगिलचं युद्ध पूर्णपणे जिवंत तिथे होतं मित्रांनो. कारगिलचा विषय एक भाषण एखाद्या वक्त्यांनी करावं आणि आपण ते टाळ्या वाजवून संपवावं असा विषय नाही. कारगिल युद्धाला जे इट इज मल्टीफॅसेटेड वॉर, अनेक प्रकारच्या त्याला कला आहेत. 2 मे रोजी 1999 2 तारीख होती. एक मेंढपाळ ज्याचं नाव तासिन न्यामगाल आहे, कारगिल पासून 60 किलोमीटर आत सिंधू नदी आहे, त्या नदीच्या किनाऱ्यावर एका छोट्याशा गावामध्ये राहणारा एक मेंढपाळ आहे, तासिन नामग्याल. आपल्याला माहिती नाही, पुढे हे नाव खूप मोठं झालं. पुढे सरहद संस्थेने या माणसाचा सत्कार केला, आपल्या पुण्यामध्ये सत्कार केला. हा मेंढपाळ, हे जे मेंढपाळ आहेत, आता काही लोकांजवळ मेंढ्या आहेत, काही लोकांजवळ तिकडल्या भागामध्ये याक नावाचा जो प्राणी असतो तो असतो. आणि हे याक जसे आपल्याकडे गाई म्हशी असतात तसे हे लोक याक पाळतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते बाहेर चरत असतात. पण याक हा प्राणी दिवसभर बाहेर चरल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरी परत येतो. 12,000 रुपयाला यांनी एक याक विकत घेतला होता या तासिन नामग्यालनी, पण तो काही त्या दिवशी संध्याकाळी परत आला. हा गरीब मनुष्य आपला याक परत आला नाही म्हणून हा त्याच्या मागे दऱ्या खोऱ्यात फिरतो आहे. संध्याकाळ होऊन गेली. संध्याकाळ झाल्यानंतर त्याला त्याचा तो याक सापडला. कुठे? एक जुबर हिल नावाचं प्लेस आहे. त्या जुबर हिल मध्ये बर्फाच्या डोंगराच्या जवळ त्याला तो त्याचा याक सापडला. पण त्याचं आयुष्यच तिथे गेलं होतं. पण त्याला कधीनच मिळणारी एक अशी गोष्ट त्या दिवशी सापडली की हा जो एवढा मोठा बर्फाचा डोंगर आहे, या डोंगरामध्ये आतमध्ये पायवाट केलेली त्याला दिसली. त्यांनी त्याचा याक बाजूला ठेवला आणि त्या पायवाटी तो कुतूहलापोटी की पायवाट तर याकची नाही आहे, कोणत्याही प्राण्याची नाही आहे, ही मानव निर्मित आहे आणि ही कशी तयार केली असेल म्हणून तो आपल्या जीवावर उदारून गेला. बराच आतमध्ये गेल्यानंतर त्याला ते पाकिस्तानचे सैनिक आतंकवादी जे सलवार कमीज घालून आहेत आणि सशस्त्र ते लोक दिसले आणि तिथून तो परत आला. तो परत आल्यानंतर रात्र झाली होती. तो आपला याक घेऊन परत आला. पण हा तासिन नामग्याल हा स्वस्थ नाही बसला. तो पंजाबी रेजिमेंटचे एक बलविंदर सिंग नावाचा मनुष्य होता तिथे हवालदार, त्याला रात्री भेटला आणि त्याला सांगितलं की इथे मी खूप दुरून आलेलो आहे, असं असं चालू आहे, तुम्हाला काही माहिती नाही का? तोही चक्रावला. त्याला यांनी सांगितलं तासिन नामग्यालनी की तुम्ही हे वरिष्ठांना खबर करा, हे फार फार मोठी साजिश आहे, काहीतरी होणार आहे. बलविंदर सिंगनी खूप ट्राय केला पण त्या सगळ्या भागात रेंज नसते मित्रांनो. बलविंदर सिंग वायरलेसनी किंवा फोननी संपर्क होत नाही बा म्हणून त्याच दिवशी रात्री
त्याचा जो कमांडंट होता तो दुसऱ्या गावात होता. रात्रभर ते गाव तुळत बक्षी नावाचा कमांडंट होते, त्यांच्याजवळ गेला आणि त्यांनी हे सांगितलं की असं झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी ते सगळं युनिट आलं, ताशी नामगारला घेरलं. त्याला सांगितलं की तू जे काही सांगतोय असं होऊच शकत नाही, असं शक्य आहे का? त्यांनी सांगितलं मी पाहून आलो. त्याला म्हणाले की तू चल, पण ही जर एवढी सगळी आम्ही बटालियन बोलवलेली आहे, ही जर इन्फॉर्मेशन खोटी निघाली तर मात्र तुला दंड होईल. तो म्हणे चालेल, पण मी जे पाहिलं आहे ते तुम्ही पहा. आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे सगळे लोक गेले आणि तिथे त्या नामग्याला याचंच टेन्शन होतं की तिथे जर ते बर्फाने वितळून गेलं असेल रात्रीतून, कारण त्या वर्षीचा हिवाळा लवकर संपला होता. त्या वर्षीचा हिवाळा लवकर संपणं मित्रांनो हे कारगिल युद्धाला पोषक ठरलेला आहे, म्हणून कारगिल युद्ध आपण जिंकलो. मी असं म्हणालो की अनेक कारणं आहेत. बर्फ वितळला आणि त्यामुळे पाकिस्तानी घुसखोरांचे मनसुबे हे लयाला गेले, विफल झालेले आहेत. लक्षात घ्या, ही जी मेंढपाळ असतात, ही जी माणसं असतात, मी तुम्हाला आजही सांगतो, जे काही थोडा बहुत माझा अभ्यास आहे, जे काही मी वाचन केलेलं आहे, जे काही मी पाहिलेलं आहे, जी काही स्मारकं पाहिली किंवा आता मी तुम्हाला सांगितलं, आजही बराच मोठा भाग आहे जो आपण म्हणतो की सीमारेषेवर आहे, पण हा भाग पाकिस्तानमध्ये आहे की भारतात आहे याच्या सीमारेषा निश्चित नाही आहे. हे जबाबदारी मी तुम्हाला सांगतो. आजही चायना आणि आपल्यामधला पुष्कळसा भाग असा आहे की ज्याच्या सीमारेषा निश्चित नाही आहे. एकूण हे जे मेंढपाळ आहेत, हे मेंढपाळ त्या सीमावर्ती भागात राहू नये याच्यासाठी चायनाही प्रयत्न करतो, याच्यासाठी पाकिस्तानही प्रयत्न करतो. याचं कारण असं मित्रांनो, लष्कराचे जवान जातात, लष्कर जवान भरती होतात, या ठिकाणी एनसीसीचे लोक आहेत, त्यांनी आवर्जून ऐकावं. लष्कराचे लोक, लष्कराचे अधिकारी, लष्कराचे जवान ते तर बिचारे आपल्या प्राणपणाने झुंजतात सीमेवर, आणि म्हणून आपण सुरक्षित आहोत देशात. पण मित्रांनो त्या भागाची त्यांना माहिती नसते. इतक्या दऱ्याखोऱ्यांचा भाग आहे, इतके तिथे पठारा आहेत, इतक्या दऱ्या आहेत, असे विचित्र डोंगराळ प्रदेश आहे, निर्मनुष्य आहेत, शेकडो मैलोपर्यंत कुठलंही गाव नाही. तिथे मित्रांनो कोणी जर असतं ना तर हे फक्त मेंढपाळ असतात. मला या कारगिल दिनाच्या निमित्ताने हे सांगायचं आहे, हा जो मेंढपाळ समाज आहे जो त्या ठिकाणी दऱ्याखोऱ्यात बसलेला आहे, अहो यांच्या याकला चरायला, यांच्या मेंढ्यांना चरायला पूर्ण मिळू नये म्हणून चायनाने ते हस्तगत केलेले. म्हणून यांना त्रास दिला जातो की यांचे प्राणी जर चरले नाही तर हे इथून सोडून जातील. त्या संपूर्ण भागाची खडानखडा माहिती फक्त या मेंढपाळांना आहे, कारगिल युद्धाची नाही मित्रांनो. याच्यावर मी ज्या वेळेला हे सगळं युद्ध झालं, माझ्या स्वभावानुसार थोडीशी संशोधनाची वृत्ती असल्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला हटके वाटतात किंवा ज्या गोष्टी फार कमी प्रकाशित होतात त्या वाचण्याच्याकडे कल आहे. एक सुंदर आर्टिकल त्यावेळेला आलं होतं की कारगिल ए मेरे वतन के लोगो, आणि त्याच्यामध्ये हे ज्या जमाती आहेत छोट्या मोठ्या मेंढपाळांच्या, यांच्याबद्दल तिथे बरंच काही छापून आलं होतं. आता मी जिथे गेलो होतो, मी सांगतो अमृतसरला, तिथेही या लोकांबद्दलच्या पुष्कळशी माहिती मला मिळाली आणि ती मला फार विशेष वाटली. मला असं वाटलं की ही माहिती आपण ज्या वेळेला आपल्याला केव्हा योग मिळेल, हे जे सीमावर्ती भागात राहणारे माझे जे बांधव आहेत की ज्यांच्यामुळे लष्कर देखील लढू शकतं. AK-47 FK-57 नहीं लड़ती दोस्तों, केवल वहां का जवान का दिल लड़ता, औजार हथियार बाद में लड़ता, आदमी का मन लड़ता और जिनके भरोसे लड़ता वो लोग है ये शेफर्ड, हे जे मेंढपाळ आहेत. काय संबंध असतो हो या मेंढपाळांचा आणि लष्कराचा? अहो तिथे काही ज्या वेळेला चकमक होते त्यावेळेला फर्स्ट एड बॉक्स पोहोचू शकतात का? अजिबात नाही. हे काही झाडा झुडपं पाला जे असतो ज्याची या लोकांना माहिती आहे त्याचे लेप लावून हे जवानांना दुरुस्त करतात. ही ती मेंढपाळ जमात आहे मित्रांनो जी स्वतः उपाशी राहते पण या देशातल्या सीमेवरच्या
जवानांना खाऊ घालते, लक्षात ठेवा. कारगिल विजय दिवस हा त्यांचा देखील सन्मानाचा मानबिंदू आहे, लक्षात ठेवा. असे असे इतके संकुचित रस्ते आहे, अशा पायवाटा आहेत की जिथे लष्कर पोहोचू शकत नाही. केवळ ही माणसं आहेत की जी लष्करी अधिकाऱ्यांना त्या त्या ठिकाणी पोहोचवतात. हे खरे दुवे आहेत जे सीमावर्ती भागामध्ये. आणि मला सांगू द्या आपल्याला, मला अभिमानाने सांगू द्या आपल्याला की हे पाकिस्तानाच्या बॉर्डरमध्ये जरी असले तरी ही सगळी जी जमात आहे मेंढपाळांची, ही स्वतःला श्रद्धेने आणि आदराने आजही भारतीय म्हणून सांगते. हे सगळ्यात मोठी गोष्ट. ही मी घटना सांगितली तुम्हाला 2 मेची. 3 मेला सकाळी मग हे कमांडंट सगळं गेले. दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झालेली आहे भारत सरकारची, ती 25 मेला झालेली आहे. लक्षात घ्या, 25 मेला. म्हणजे इतके दिवस पर्यंत तिथे किती मोठ्या प्रमाणामध्ये सगळी नाकेबंदी करून ठेवलेली आहे पाकिस्ताननी. ही मोडून काढायची कशी? या कारगिल विजयामध्ये अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहे, अनेक गोष्टी रोमहर्षक आहे, चित्तथरारक आहे. 3-4 नावं म्हणजे डॉक्टर विक्रम बत्रा, जवान योगेंद्र सिंह यादव, रायफलमन संजय कुमार आणि लेफ्टनंट मनोज पांडे. या लोकांचं नाव या ठिकाणी मला याच्यासाठी घ्यावं लागेल की या सगळ्या माणसांना मरणोत्तर परमवीर चक्र हा आमचा सर्वोच्च शौर्याचा सैनिकी पुरस्कार आहे, तो या लोकांना देण्यात आला. या लोकांनी जी प्राणाची बाजी लावली याचं कारण असं आहे मित्रांनो, MiG 21 आणि MiG 27 त्याच्यानंतर MiG 29. आपल्याला माहिती असेल ज्या वेळेला ही विमानं गेली, इतकं वरचं क्षेत्र आहे बा, 18,000 फूट उंचावरचं. ज्या वेळेला ही विमानं गेली मित्रांनो, सुरुवातीच्या काळात हे 2 विमानं पाडून टाकण्यात आली इतक्या उंचावर. हा धक्का होता वायुसेनेला आणि लष्कराला, हा धक्का होता. त्यानंतर एक मोठं हेलिकॉप्टर गेलं सेनेचं, तेही पाडून टाकण्यात आलं. कारण मी जे असं म्हणालो की 120 ठिकाणी जी ठाणी तयार केली होती, या ठिकाणी जी युद्धसामुग्री होती त्यांच्याजवळ, तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल की याच्यामध्ये अद्ययावत मशीन गन्स होत्या, रॉकेट लॉन्चर्स होते, ग्रेनेड लॉन्चर्स होते आणि विमानाला रोखणाऱ्या तोफा देखील होत्या मोठमोठ्या. कल्पना करा मित्रांनो की एवढा सगळा फौजफाटा, इतके मोठा आरमार 18,000 फूट उंचीपर्यंत चढवल्यानंतरही कोणाला सुगावा लागू नये, काय यंत्रणा असेल त्यावेळेला जनरल मुशर्रफनी पहिलीच योजना होती. त्याला जनरल केल्यानंतर 2 मोठ्या अधिकाऱ्यांना डावलून जनरल मुशर्रफला त्या पदावर बसवण्यात आलेल्या आहे नवाज शरीफ तर्फे. पहिलीच योजना आहे त्याची, ऐसा कुछ कर बताऊंगा कि पूरी दुनिया देखती रह जाएगी, हिंदुस्तान को ऐसी कुछ सबक सिखाऊंगा कि जनरल परवेज मुशर्रफ को हमेशा याद रखे. पण मित्रांनो, भारतीय सैन्याने सुरुवातीला कळेच ना, 50 सैनिक तर आमचे असे मारले गेलेले आहेत सुरुवातीला. कारण आता इतक्या उंचपर्यंत दारू गोळा सगळी रसद घेऊन चढणं, जे म्हणून चढायला गेले 50 लोक तर हकनाक मारल्या गेलेले आहेत. माहीतच नव्हतं की किती उंचापर्यंत या लोकांचा शिरकाव झालेला आहे, हे कुठे कुठे आहे. त्यांना नेमका माणूस दिसायचा कुठून येऊन राहिलेला आहे. अत्यंत कठीण ती अवस्था होती आणि त्या परिस्थितीमध्ये कारगिल युद्ध झालेलं आहे. कारगिल युद्ध आपल्या सर्व सैनिकांची, योद्ध्यांची अचाट कामगिरी आहे, ज्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये या देशाचं रक्षण केलं, आपल्याला प्राणपणाची बाजी लावली. 550 जवान आणि अधिकारी या युद्धात मारले गेले. कारगिल युद्धाच्या वेळेला आम्हाला 2 गोष्टी आमच्या खूप फायद्याच्या राहिल्या. त्यावेळेला आम्हाला हे मान्य करावं लागेल की बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांची आम्हाला मदत झालेली आहे.
कारण अटल बिहारी वाजपेयींनी जे काही आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण केले होते आणि बिल क्लिंटनशी त्यांचे जे बोलणं झालं आणि त्यावेळेला सॅटेलाइट वरून सगळे ज्या पोझिशन्स आहेत किंवा जे सगळे बारकावे आहेत ते अमेरिकेकडून आपल्याला मिळाले, ते मिळवण्यात अटल बिहारी वाजपेयी यशस्वी ठरले. आणि त्यानंतर कुठल्या मार्गाने हे युद्ध लढायचं याची जी रणनीती करण्यात आली आहे त्यामध्ये आपल्याला यश मिळालं. ज्या वेळेला नवाज शरीफ बिल क्लिंटनकडे गेले त्यावेळेला बिल क्लिंटननी सांगितलं की लाहोर बस यात्रा एवढा मोठा तुमच्या इथे झाल्यानंतरही तुमच्या लोकांनी हे केलं, त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नाराजी आहे, तुमचं जगामध्ये कोणीही यावेळेला मदत करू शकणार नाही. चायनाने देखील त्यावेळेला हात वर करणं चायनाला भाग पडलं. असे आंतरराष्ट्रीय काही संदर्भ आहे की ज्याच्यामुळे पाकिस्तान हा खिंडीत गाठला गेला. इकडे भारतीय सैन्याची अपरंपार साहस, त्यामुळे आपण कारगिल जिंकलो. मित्रांनो, त्या कारगिल युद्धाचा आज हा 25वा रौप्य महोत्सवी विजय दिवस आहे. कारगिल विजय दिवस आज आपण सगळेजण या ठिकाणी साजरा करतो आहोत, देशभरात साजरा होतो आहे. मित्रांनो, या देशातला जो युवक आहे, तुम्ही आम्ही जे कोणी आहेत, या देशातल्या युवकांनी या देशामध्ये ज्या ज्या वेळेला या देशावर काही आपत्ती आल्या, युद्ध झाली, त्यावेळेला आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. विमानाच्या जातीचे मी सांगितलं तुम्हाला, MiG-21 ते MiG-29 पर्यंत आपण आलो. पण जसं MiG-21 आले, मग 22, 23, 29 पर्यंत आलो. मी नेहमी असं म्हणतो की MiGचे 21 ते 29 पर्यंत नवीन नवीन व्हर्जन, ऍडव्हान्स व्हर्जन जसे त्या लढाऊ विमानांचे आले, तसे नवीन पिढीचे देखील ऍडव्हान्स व्हर्जन, प्रत्येक नवीन पिढी जी येते मित्रांनो, ती स्वतःचं भाग्य घेऊन येते. आपणही जे युवक आहोत ते आपण आपलं भाग्य घेऊन आलेलो आहोत. पण या देशांचे जे काही मानबिंदू आहे, या देशाचा जो काही परंपरा आहे, तिचाही भान आम्हाला असलं पाहिजे आणि तो मान जपण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहिलं पाहिजे. आज या शौर्य कारगिल विजय दिवसाचा संदेश काही असेल तर तो हा आहे. युवक कोणाला म्हणायचं शेवटी? जो आपल्या खांद्यावर तरुणाई घेऊन उफाळतं तारुण्य घेऊन पुढे झेपावत राहतो, ज्याला काळाचं बंधन नसतं आणि ज्याच्या विचारात आणि आचारात क्रांतीच्या उर्मी असतात, त्याला युवक असं म्हणतात. आपण ते युवक आहोत या देशाचे, की या देशाच्या युवकांचं जगाने त्यांच्या शौर्याचं कौतुक केलंय. असे अनेक महापुरुष होऊन गेले या देशामध्ये. एक महापुरुषांची बांदियाळी या देशाने घडवलेली आहे. त्या परंपरेचे पाईक तुम्ही आणि मी आहे मित्रांनो. त्यामुळे आज मी तुम्हाला आवाहन करतो की जसे आम्ही युवक आहोत, या देशाचे पाईक आहोत, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या रक्षणाची आणि हे धारण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. हा संपूर्ण इतिहास, या देशाचा इतिहास हा रोमहर्षक आहे. ह्या जो युद्धविषयक इतिहास आहे, हे जे कारगिल विजय दिवस आहे, हा शौर्याचं जागरण करणार आहे. हा शौर्याच्या जिज्ञासेचं जागरण करणार आहे. जी जिज्ञासा धारण करण्याचा दिवस आजचा दिवस आहे. ती शौर्याची जिज्ञासा, हे शौर्य काय असतं आणि ते देशासाठी कसं समर्पित केलं जाऊ शकतं, याचा धडा घेण्याचा दिवस म्हणजे कारगिल विजय दिवस आहे मित्रांनो. कारगिल विजय दिवस हा केवळ एक दिवस नाही. या देशातल्या युवकांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी आमची सेना ज्या प्रकारे लढली आणि या देशाची परंपरा अक्षुण्ण राखण्यासाठी ज्यांनी आपले प्राणपणाने बलिदान दिलं, त्या सगळ्या महानुभावांचं आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. हे जे जिज्ञासेचं जागरण आणि जे आमच्या देशप्रेमाचे जे स्फुल्लिंग आहे, ते चेतवण्याचा आणि ते पेटवण्याचा आजचा दिवस आहे. ते आम्ही सगळ्यांनी आज एकरूप होऊन, या विषयाशी एकरूप होऊन, या देशाच्या शौर्य गाथा ज्या ज्या म्हणून असतील, त्या सर्व शौर्य गाथेंचं प्रतीक हे कारगिल विजय दिवस मानून त्याला आपण मानवंदना दिली पाहिजे. या देशात हा दिवस यासाठी साजरा केला जातो मित्रांनो, की ज्यांनी आहुती दिलेली आहे या संपूर्ण युद्धामध्ये, त्यांना त्यांचा सन्मान व्हावा आणि या दिवसाची आठवण या देशातल्या नवीन पिढीला व्हावी आणि ते शौर्याचं जागरण या देशामध्ये व्हावं. आणि या देशात ही जी
बलिदानाची आणि शौर्याची आणि देशभक्तीची जी परंपरा आहे, जी गंगे यमुनेप्रमाणे अक्षुण्य धाराप्रवाही आहे, ती धाराप्रवाही राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण त्या अखंड शौर्य यज्ञ आहे त्याचे पायीक होण्याची क्षमता परमेश्वराने तुम्हाला आणि मला या ठिकाणी प्रदान करावी अशी त्याला ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.